स्वागत आहे मंडळी आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, काल एक ट्रेलर आले छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित। चित्रपटाचे नाव आहे धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज। ट्रेलरची सुरुवातच हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा। ही वीरगाथा आहे त्या महावीराची ज्याने मृत्यूला नमवून धर्माला जीवनदान दिले। या डायलॉग पासून होते महाराजांना बांधलेलं असतं आणि त्यांच्या रक्ताचा थेंब मातीत पडतो। बघताना काळजाचा अगदी ठोका चुकतो। ट्रेलरबद्दल बोलायचं झालं तर सर्व कलाकार एकावर चढ एक आहेत। छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत ठाकूर अनुप सिंग लार्जर दॅन लाईफ किंवा देवासमान व्यक्तीवर हा चित्रपट आहे, यात शंकाच नाही। राजमाता जिजाऊंच्या भूमिकेत किशोरी शहाणे, अमृता खानविलकर, तसेच भार्गवी चिरमुले, विनीत शर्मा, पल्लवी वैद्य। विनीत शर्मा हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आहे। तसेच कमलेश सावंत आणि प्रदीप रावतही आहेत। कमलेश सावंत यांना तर आपण दृश्यम चित्रपटापासून ओळखतो, त्यांनी साकारलेली पोलिसाची भूमिका लक्षात राहते। तर प्रदीप रावत यांना आपण गजनी चित्रपटापासून ओळखतो, त्यांनी साकारलेला विलन कोणाच्याही लक्षात राहील असाच आहे। ट्रेलर उत्तमरित्या एडिट केलेला आहे, बॅकग्राऊंड म्युझिक एकदम कडक आहे। ठाकूर अनुप सिंग संभाजी महाराजांच्या भूमिकेत शोभतात। बाकी VFX पण भारी जमलाय, म्हणजे आतापर्यंत महाराजांची नौसेना कोणत्याही चित्रपटात अशा प्रकारे दाखवली नव्हती। तो सीन पाहून चित्रपटाची उंची कळते। सिनेमॅटोग्राफी ही कमाल आहे, म्हणजे जे युद्धाचे प्रसंग किंवा किल्ल्याभोवती जो युद्धाचा प्रसंग दाखवलाय किंवा जो ग्राउंड लेवलला असणारे जी ॲक्शन दाखवली आहे ती कमाल आहे। बाय द वे हा चित्रपट 22 नोव्हेंबरला येतोय, तोही मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये। चित्रपटात एक सीन आहे, आई जगदंबेच्या आशीर्वादाने कोणत्याही परिस्थितीत आम्ही हा गड राखणार। यावरून असं दाखवलं की पुरुष नव्हे तर स्त्रिया सुद्धा तेवढ्याच ताकदीच्या आणि तेवढ्याच जोमाने युद्धात सहभागी होत होते। गोहत्येवरही ट्रेलर प्रकाश टाकतो। तर मंडळी 22 नोव्हेंबरला हा चित्रपट पाहण्यासाठी नक्की जा। आपणच आपल्या मराठीला, आपल्या मराठी चित्रपट सृष्टीला सपोर्ट नाही केला तर बाकी कोणी येणार नाही सपोर्ट करायला। तर चित्रपट नक्की पहा, सर्व घरच्या मंडळींसोबत पहा, जेणेकरून उत्तम कलाकृती आपल्याला पुन्हा पाहायला मिळावेत। आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की पाठवा। धन्यवाद।